निश्चितच सर्वप्रथम आपण टॉस करून घेऊया, नंतर स्वागताने सन्मान करूया. सन्माननीय योगेशजी भोईर साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट विजयजी जाधव साहेब, आपणास विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथं आपण नाणेफेक केली जाईल आपल्या शुभ हस्ते. झांसा माध्यमातून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लावलं गेलं. सन्माननीय योगेश भोईर साहेब, अर्थात योगेश यशवंत भोईर साहेब आणि त्यांच्या समोर आपल्या समोर जोडले जात आहेत सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट विजयजी जाधव साहेब, हे देखील आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि आपण मेगा फायनलची टॉस करत आहोत. एका बाजूने आरसीसी पहारे संघाला आपण पाहतोय, रायझिंग क्रिकेट क्लब पहारे, आणि त्याच्या विपक्षामध्ये पावस शेलार. करूया टॉस. आम्ही शेलारकर आणि दुसऱ्या बाजूने शेलार ट्रॉफी. पावस शेलार अशी कॉलिंग आहे आणि अर्थात आम्ही शेलारकर पाहायला मिळते. म्हणजे आता नाणेफेकीचं कौल जे आहे ते टीम पावस शेलार संघ वाहून होते. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. थँक्यू सो मच. जाऊयात आपण कल्पेश भानुशालीकडे. कल्पेश, काय म्हणशील? खूप सारा स्ट्रगल करताना आपण पावस शेलार संघाला पाहिला होता मागच्या कित्येक स्पर्धेपासून. आज मेगा फायनल पर्यंत दखल झालेत आणि जी मेहनत घेतली होती ना, म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर, ते प्रयत्न घेतले आणि परमेश्वराचा दरवाजा अगदी मेगा फायनल पर्यंत पोहोचलेत. त्याबद्दल काय म्हणायचा प्रयत्न असेल? नाही, आमचा स्ट्रगल तर यावर्षी चालू होता, पण या टुर्नामेंटला आमच्या पोराने जी मेहनत घेतली ती खूप घेतलेली आहे आणि ते खूप चांगले खेळत आहेत आणि ते पुढे पण असेच खेळत राहील अशी माझी इच्छा आहे. नक्कीच खूप चांगली बॅट मिळाली. डिसिजन काय असणार तुमचा? आम्ही फिल्डिंग करू पहिले. नक्कीच शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. ऑल दी बेस्ट टीम आरसीसी पहारे अँड टीम पावस शेलार. ओ टू कम बॉक्स. चला, मैदान खाली करा. मैदान खाली करायचंय. लगेचच आपण मेगा फायनलच्या मॅचला सुरुवात करत आहोत. एका बाजूने आपण पाहतोय टीम पावस शेलार संघ आहे आणि दुसऱ्या बाजूने रायझिंग क्रिकेट क्लब अर्थात आरसीसी पहारे संघ. या दोन संघांना आपण पाहतोय. स्पर्धा पाहत आहोत आपण पॉवर ट्रॉफी 2024 आयोजित पॉवर स्पोर्ट्स शेलार आणि आम्ही शेलारकर यांच्या विद्यमान आयोजनाने ही स्पर्धा पाहायला मिळते आणि वळत आहोत आपण मेगा फायनलच्या मॅचकडे. तर आपण बोलूया स्वागत आणि सन्मानाकडे. व्यासपीठावर विराजमान पाहू शकता आपण सन्माननीय सदाशिवजी पाटील साहेब आहेत, त्यांचा आपण करूया येतोजे स्वागत आणि सन्मान. मी संदीपजी गरज साहेबांना विनंती करतो की मान्य श्री सदाशिव पाटील साहेबांचा येतोजे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेची उपदार माहिती शॉल, त्याचबरोबर आपण पाहतोय फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन त्यांना करण्यात येत आहे सन्मानित. त्यानंतर आपण पाहू शकता व्यासपीठावरती विराजमान आहे सन्मान करायचा आहे. सन्मान ज्याने आपल्याला सिरीज साठी कूलर दिलेला प्रदान केलेला आपले स्पॉन्सर आहेत सन्माननीय प्रभाषा इथे गुंदोलकर साहेबांना इथं सन्मानित केले जाते. स्पर्धेची माहिती शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ आणि एक मोमेंटस देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे.
आपल्या स्पर्धेसाठी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून कूलर प्राप्त झालेला आहे सिरीजसाठी, खूप खूप धन्यवाद. मेगा फिनाले अंतिम सामना सुरू होत आहे ते शेलार ते अंबाडी गटातून पॉवर शेलार वर्सेस पहारे. पॉवर शेलारने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग घेतलेली आहे आणि आमंत्रित केलेले आहे ते पहारे संघाला. आणि यानंतर सेकंड भिवंडी ग्रामीणचा जो गट आहे त्या गटातून कारिवली आणि जय बजरंग गोरसैबी यांची होईल मॅच. अंतिम सामना 2 फायनल होणार आहेत. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचे. अजून एक आपल्याला फायनल खेळवायची आहे. जवळजवळ 4:40 झालेले आहेत. पहारे संघ आपले ओपनर पाठवायचे आहेत प्लीज. ओपनर बॅट्समन पाठीमागे जे ब्लॅकचे ते बसलेले आहेत त्यांनी कृपया या साईडला बसा किंवा मंचावर बसा. तिकडे बाउंड्री आहे प्लीज. या स्पर्धा 4 दिवस सुरू आहेत. 4 दिवसामध्ये कोणत्या प्रकारचा गालपोट लागलेला नाहीये आणि आपण तिथे बसलेला एखादा फिल्डर येऊन आपल्या अंगावर देखील पडू शकतो किंवा त्याला अडचण येऊ शकतो. माझी विनंती आहे, आपले सर्व गावकरी आहेत, आपली टुर्नामेंट आहे, आपला गाव आहे, म्हणून सर्वांना विनंती तुम्ही उठून इकडे या बसाला. स्टेजवर आपल्याकरता जागा आहे प्लीज. सर बॅट्समन लगेच पहारे संघाचे, अदरवाईज पॅनल्टीच्या सामोरं जावं लागेल. आणि विजय भोईरकडनं ही आमच्यापर्यंत सूचना पोहोचली की पेनल्टी देऊ आम्ही. आणि आपण क्रिकेटमध्ये नेहमी बघतो क्रिकेटची सुरुवात करताना सर्व प्लेयर एकत्र राहतात आणि ज्या ग्राउंड आपण खेळतो त्या ग्राउंडचं दर्शन घेतात आणि गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देऊन सुरुवात करतात. आणि तीच आता पॉवर शेलार यांनी केलेली आहे, तयार झालेली आहे. परंतु बॅट्समॅन आता आलेले आहेत. फर्स्ट बॉलर पहिली ओव्हर घेऊन येत आहेत ते अक्षय, ज्याने टिचून असा बोलायला लागेल. कंजूस बॉलर, 2 मॅच मध्ये आपण कंजूसी बॉलिंग मध्ये केलेला आहे, स्कोर दिलेला नाही असा अक्षय घोटकर. आणि अतिशय लेफ्ट हँड फास्ट बॉलर, परंतु टिचून अशी गोलंदाजी केलेली आहे. आणि आपली टीम ही फायनल पर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे फार मोठा योगदान अक्षय यांनी दिलेलं आहे. असा हा लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट बॉलिंग टाकतोय अक्षय. आतापर्यंत खूप चांगली अशी गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. गेल्या अनेक दिवसापासून कुठेतरी पॉवर शेलार फार्म हरवलेला दिसत होता, परंतु एक जिद्द, चिकाटी आणि एकता हा फार महत्त्वाचे शब्द आहेत आणि त्यांनी ती केली आणि या टुर्नामेंटमध्ये दाखवून दिलेलं आहे. आतापर्यंत त्यांनी जो खेळ केलेला आहे त्या खेळाची सातत्य या फायनलमध्ये ठेवतोय का, तेच आता पाहायचं येणार आहे. ते 3 ओव्हरमध्ये आणि उर्वरित 3 ओव्हरमध्ये 6 ओव्हरमध्ये आपल्याला दिसेलच. अक्षय तू स्कोर कोण लिहितो? बॅट्समनचं नाव काय? अनिकेत आणि करण पहारे संघाकडून आलेले आहे. हे ज्युनियर संघातून आहे. अतिशय चांगला खेळ होता. त्यांनी सेमीफायनल मध्ये पॉवर बी संघाला हरवला होता. अतिशय चांगली आणि अटीतटीची मॅच झाली होती. त्या संघाला पॉवर शेलार बी ला पराजित करून आज ते पॉवर ए संघाविरुद्ध खेळतायत. बघूया ती किमया ते पूर्ण करतायत का. अक्षय खूपच चांगला चेंडू, परंतु मी विकेट केलेला आहे, बॅकअप दिलेला आहे, तरी देखील रनआउट चान्स आणि रनआउट. चांगला बॅकअप दिला होता मागे ठरमे. पहिल्या चेंडूवर विकेट गेलेली आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. चांगला चेंडू होता. विकेट किपरला, बॅट्समनला नाही समजला, विकेट किपरला समजला नाही. मिस विकेट किपिंग झाली होती. त्याने 1 धाव घेतली आणि दुसऱ्या धावेकरता धावला आणि धावबाद झालेले आहे ते करण. चांगलासा बॅट्समन होता, परंतु
म्हटलं जातं का एक एक रन करून पुढे जायचं असतं, परंतु घाई केली ना क्रिकेटमध्ये रनआउटला आपण म्हणतो आत्महत्या केली. कारण येणारे बॉल त्याच्याकडे 17 होते अजून, पण 17 बॉलची वाट मग आता एक धावेकरता धावल्याने रनआउट झाला. कॉल झालं नाही. नेक्स्ट बॅट्समन हिमांशू. हिमांशू पाटील आलेत नवीन बॅटर. हिमांशू आलेत नवीन बॅटर क्रमांक 3 वरती. अर्ली विकेट गेला. करणचा फार मोठा विकेट म्हणता येईल, कारण की करणचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये करणने खूप चांगलं प्रदर्शन दाखवलं होतं, पण मेगा फायनलच्या मॅच मध्ये रनआउटच्या माध्यमातून आपला विकेट गमावला गेला. कॉलिंग तिकडे चांगली नव्हती आणि धक्का क्रमांक बसताना 1 आकड्यावरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज तयार अक्षय. आज संपूर्ण दिवसामध्ये अक्षयने चांगली गोलंदाजी केली. ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न केलाय. पाठीमागे डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटचे पोहोचतील आणि फेकी करेपर्यंत आणखी एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि याच सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतायत दोन्ही आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 1 विकेट गमावताना धावा फलकावरती दोन्ही आकड्यावरती आपण पाहतोय. 3 षटकांची मॅच आहे. गोलंदाज तयार. इथे हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक पाठीमागे. रनआउटची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती, पण त्याच दरम्यान एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतात. धावा फलकावरती टोटल जोडल्या गेल्या, त्यामुळे 3 या आकड्यावरती चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला. 3 पहिल्या चेंडूवरती 1+ रनआउट पाहायला मिळाला. दुसरा चेंडू जर बघितला गेला तर एक सिंगल आली. तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल आली आणि दोन्ही खेळाडू सध्या 1-1 धावेंवरती खेळताना आपण पाहतोय. आणि 2 धावेंवरती खेळतोय आपण. मेगा फायनलची मॅच पाहतोय. आरसीसी पहारेच्या विपक्षामध्ये टीम पावो शेलार या 2 संघांना लढताना 3 षटकांची. पाणी घेऊन जा. पाणी बॅट्समॅनचं काय लागलंय, पाणी घेऊन जा. कुठे ते दोन्ही बॅट्समन मध्ये अंडरस्टँडिंग नाहीये. हा इकडून धावतो, तो तिकडून धावतोय, कॉल करत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती पहारे संघामध्ये झालेली आहे. एक पहिल्या बॉलवर एक रनआउट झाला आणि पुन्हा ती चूक करताना पहारे संघ, परंतु रनआउट यावेळी वाचलेलं आहे तरी त्यांच्या बॉल लागलेला दिसतोय. बघा टीम मध्ये क्रिकेट ज्याला म्हणतात का दोन्ही टीम त्याला काहीतरी इजा झालेली दिसते आणि पॉवर संघाचे सर्व प्लेयर त्याला थोडस व्यायाम देताना. कामोरी नदीच्या तीरावर बसलेला हा कैलासवासी भालचंद्र क्रीडांगण, या भालचंद्र क्रीडांगणावर सुरू असलेला पॉवर चषक 2025 ची शेलार ते अंबाडी असोसिएशनची टुर्नामेंटचा अंतिम सामना पॉवर शेलार वर्सेस पहारे अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये सुरू आहे. अजूनपर्यंत मॅच गरम झाली नाही. मॅच गरम नाही तर वातावरण देखील गरम होत नाहीये. कुठेतरी प्रेक्षकांना मॅच गरम झाल्याचं पाहायचं आहे, परंतु नक्कीच अक्षय यांनी आतापर्यंत मॅच शांत ठेवली आहे. बॅट्समनला शांत उभा ठेवलेला आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत त्याने. 3 चेंडूमध्ये त्याने एकही मोठा फटका खेळू दिला नाही. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत. या टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर खरोखरच अक्षय यांनी टिच्चून अशी कंजूस गोलंदाजी केलेली आहेत. इकॉनॉमी खूप कमी अशी दिलेली आहे अक्षय यांनी. अक्षय यांचा पुढचा चेंडू खेळतील ते हेमंत. फुलटा चेंडू मिडनच्या दिशेने मारलेला फटका उंचावरून आणि खूपच चांगली कॅच घेतलेली आहे ती नयन यांनी. खरोखरच अप्रतिम अप्रतिम झेल घेतलेला आहे तो नयन यांनी. ज्या पद्धतीने 1983 मध्ये कपिल देव यांनी कॅच घेतली होती पाठीमागे धावून,
त्या पद्धतीने कुठेतरी कपिल देव यांची आठवण करून देणारा हा जैल नयन यांनी घेतलेला आहे आणि अक्षय यांना जी चांगलं असं क्षेत्ररक्षण पॉवर टीम करताना या टुर्नामेंटमध्ये चांगली फलंदाजी असं म्हटलं जातं युनिटी ट्रू पॉवर एकता ही खरी पॉवर आहे ताकद आहे आणि ती दाखवून देण्याचा प्रयत्न पॉवर शेलार करतोय खूप कानमंत्र दिलेले दिसतात दिनेश भोईर यांनी संदीप घरत आणि कधी कधी मी पण देत असतो अक्षय यांचा पुढचा चेंडू हेमंत खूपच चांगला चेंडू होता मी चांगली फिल्डिंग केलेलं आहे श्रवण पुढचा चेंडू कितवा चेंडू पाच चेंडू 4 धावा झालेले आहेत शेवटचा चेंडू आणि पुन्हा उंचावून मारण्याचा प्रयत्न होता फुटवर्क नाही बॅट फिरवतोय आणि चेंडू जाऊन विकेट किपर कल्पेश यांच्या हातामध्ये विसावतो खूपच चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे 2 विकेट या ओव्हरमध्ये आणि 4 धावा फक्त दिलेल्या आहेत अक्षय गोटकर यांनी आता न्यू बॉलर ज्यांनी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वात चांगली जर आतापर्यंत कोणी ओव्हर टाकलेली ती आकाश वारगडे यांनी एका ओव्हरमध्ये 4 विकेट 3 विकेट आणि एकच रन दिले तो वाईटच्या रूपाने असा आकाश वारगडे आता बघूया आपली जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली खूपच चांगली गोलंदाजी केलेली ओव्हर टाकली आता पुन्हा मोनितजी यांना विनंती करतो आकाश वारगडे आल्यात गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन आज संपूर्ण दिवसामध्ये चर्चेत असलेली गोलंदाजी आकाशी पाहिल्या ओ रितेश साठी हा बॉल अगदी खेचून मारला हवेमध्ये नयन तिकडे पोहोचतील आणि रितेशचा देखील विकेट आकाश यांना मारण्याचा प्रयत्न केला उंच चेंडू गेला होता उंची गेली होती लांबी नव्हती आणि नयनाने खूपच चांगली कॅच घेतली क्रिकेट हा एका डोकांचा खेळ नसतो तो तर सांघिक खेळ असतो आणि आतापर्यंत पॉवर शेलारने दाखवून दिलेला आम्ही एकत्र आहोत सांघिक खेळ करतोय प्रत्येकाने काही ना काही योगदान दिलेला दिसतोय आकाश यांचा पुढचा चेंडू अल्पेश आणि बॉल आल्यानंतर लेगच्या तीस झालेला आहे आमची चिमुरडी गँग साईनाथ ग्रुप बँजो पार्टी सुरू आहे एकदा जोरात वाजवा बँजो पार्टी वाजवा कॅमेरामॅन त्यांच्याकडे कॅमेरा फिरवायचा आहे बँजो पार्टी चला ओके थँक्यू साईनाथ ग्रुप बहुसंख्य फळकावरती आपण टोटल जर बघितला गेलं तर 4 या आकड्यावरती आहेत आणि 4 विकेट गमावले गेलेत खूप चांगली गोलंदाजी चालू आहे आरसीसी पहारे संघाला सध्या फायटिंग टोटल पर्यंत पोहोचावं लागेल फाईट बॅक द्यायचं असेल तर
डावकुराचा बॅट स्ट्राईक रेंडवर. व हा बॉल देखील चांगला आहे, पुढे टाकण्याचा प्रयत्न केला होता. आकाश वारघडेला मागच्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाले आणि अखेर तिसरा डॉट बॉल आपण पाहिला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फळकावरती 4, जिथे विकेट गमावले गेले 4. पहिल्या डावाचा खेळ सध्या चालू आहे मैदानामध्ये. षटक क्रमांक 2 आहे. आकाशला आणलं गेल्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. या षटकामध्ये देखील पकडून गोलंदाजी करतात आकाश. हवेत खेळलेत. इथे कनेक्शन चांगला आहे, पण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू विसावेल. आणखी एक धक्का. आतापर्यंत 4 चेंडू आतापर्यंत 4 चेंडूमध्ये आकाश यांनी 3 विकेट घेऊन एकही रन दिलेली नाही. खरोखर टिच्चून अशी गोलंदाजी मागच्या मॅचची कंटिन्यू गोलंदाज सुरू केलेली दिसते. म्हणून पर्यंत मागच्या मॅच मध्ये त्यांनी 1 रन दिली ती पण वाईटच्या सुरू 1 रन दिली नाही बॅटला लागून, आणि आता तीच परिस्थिती सुरू आहे. खरोखर काय म्हणणं आहे आपलं, काय वाटतं आपल्याला आकाशच्या गोलंदाजीवर? गोलंदाजी केली आकाशने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि चर्चेत आहे गोलंदाज. आकाशला जेव्हा लय ताळ मिळतो त्यावेळेस आकाशने भलभल्या फलंदाजांना नाचवलंय आणि या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला तेच पाहायला मिळालंय. खरंच काल पण आपण पाहिले बीपीएल मध्ये आयकॉन प्लेअर होते बाहेरचे. आयकॉन प्लेअरला देखील खूप चांगली अशी गोलंदाजी त्यांनी केली होती. हा शेलारचा हिरा आकाश वारगडे. शेवटचा अंतिम चेंडू. आणखी एक चांगला बॉल आणि इकडे अपील देखील पाहायला मिळाली. विकेट प्लस मेडन ओव्हर पाहायला मिळते. एकही धाव नाही खर्च केली आणि विकेट घेतले. टोटल 3 विकेट घेतले. सुपर गोलंदाजी आकाश वारगडे. जब एक पति अपने भाई को भी सुने तो क्या होता है, पूरी दुनिया को पारे लांब नाही, आपल्या जवळच आहे आणि आपल्याला फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. आपल्याला प्राइज आहेच, त्यामुळे अशा पद्धतीने रनआउट होताना कुठेतरी पारेकरी खचलेले दिसत आहेत. हो नक्कीच. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं ना की पारे संघावरती दबाव आला आणि तो दबाव कंटिन्यू ठेवलाय. पण कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. मग दुसऱ्या बाजूने बघितलं गेलं तर मी म्हणेन की पारे संघाला कुठेतरी मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विकेट गमावलेत. थोडा वेळ जाऊन दिला असा, संयम ठेवला असा, डबल सिंगलच्या मदतीने धावसंख्या बनवल्या असता तर कदाचित परिस्थिती वेगळी असती. पण आता जे काय हातामध्ये आहे त्याच्यासोबत लढावं लागेल. पण नयन भोईरचा जर विचार केला तर आज त्याने क्षेत्ररक्षणामध्ये कमालीचं प्रदर्शन दाखवलंय. खरोखरच 2 कॅच आणि ग्राउंड लेवलवर देखील त्याने खूप चांगली अशी फिल्डिंग केलेली आहे. असं म्हटलं जातं का ठेंबे ठेंबे ठले साचे. त्या पद्धतीने 1-1 रन काढले तर नक्कीच चांगला स्कोर होऊ शकला असता. परंतु मोठे फटके मारण्याच्या नादात आणि 2-2 धावा घेण्याच्या नादामध्ये पारेकरी कुठेतरी बॅकफुटवर गेलेला आहे आणि स्कोर त्यांचा खूप कमी, म्हणजे आता झालेला आहे स्कोर. तो शेवटचे षटक सुरू आहे, स्कोर आहे ते. सन्माननीय दशरथजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य देखील आपल्यापर्यंत पोहोचले. त्यांना देखील मी विनंती करेन आपल्या व्यासपीठावरती यायचं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ललित यांचा पुढचा चेंडू उंचावरून मारलेला आहे. उंची आहे, लांबी आहे का?
आणि लांबी देखील. आणि आता कुठेतरी पहारेकरी आता षटकार मारलेला आहे गेम मध्ये आलेला. आता काय किती धावा जमतात त्याचा प्रयत्न आहे. आता स्कोर झालेला आहे 6 धावाने. किती 13. बॉल किती बाकी आहे? स्कोर उभारू शकतो. एक तर आलेला होता परंतु एक चांगला बॉलर कसा कमबॅक करतो हे दाखवून दिलेलं आहे. जर मला तू षटकार मारू शकतो तर मी तुझी विकेट काढायला कमी पडणार नाही आणि ते दाखवून दिलेलं आहे ललित्याने. आणि त्याची परतफेड कर्ज अंगावर न ठेवता त्याची परतफेड केलेली आहे ललित्याने. आणि पाठीमागे आहे 13. कल्पेश भानुशालीने देखील यष्टीरक्षणाची भूमिका सुपअप केली. याआधी एक क्विक आपण पाहिलं होतं आणि आता देखील जर पाहिलं तर झेल चांगली मिळवले. स्टंपिंग केली होती याआधी, क्विक दाखवलं होतं ते ऍक्शन त्याने आणि आता देखील चांगलं प्रदर्शन करतात. या मॅच मधील शेवटचा चेंडू. स्कोर आहे ते 13. बघूया शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येतोय का. हो खूप चांगली नीरज यांनी फिल्डिंग केलेली आहे. सुबोध भोईर 40+ यांचा सुपुत्र नीरज भोईर. यानंतर होणारी मेगा फायनलची मॅच आणखी एक आपल्याला पाहायला मिळेल जी भिवंडी ग्रामीण क्रिकेटची असेल, ज्यामध्ये टीम कारिवली संघाच्या विपक्षामध्ये जय बजरंग गोरसे बी अर्थात विराज 11 जय बजरंग गोरसे बी जिंकण्याकरिता आता जिंकण्याकरिता 15 धावांची गरज. 14 धावा झालेल्या आहेत. जर आपण पाहिलं तर जवळजवळ सरासरी 5चा ॲव्हरेज आहे पॉवर शेलार संघाला. परंतु क्रिकेटमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शेवटचा बॉल पडतो तोपर्यंत सांगू शकत नाही. धोनी टॉस करत आहे. कोणाला विजय. मॅच सुरू होण्यापूर्वी ॲडव्होकेट विजय दादा यांना विनंती करतो आपण 2 शब्द बोला. हॅलो, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यासाठी. पॉवर ट्रॉफी 2025 मध्ये मंचावर उपस्थित सन्माननीय आजी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील सर्व ग्रामस्थ सर्वांना माझं नमस्कार. खरंच आजचा पॉवर ट्रॉफीचा 2025च्या या मैदानामध्ये मला जर खऱ्या अर्थानं जर कोणाची आठवण होत असेल तर आपला पॉवर शेलारचा माजी खेळाडू सतीश वाडे हा आपल्यामध्ये नाही आहे. खरंच खूप अशी चांगली अशी किपरिंग करायचा. त्याचं निधन आता 4-5 दिवसापूर्वी झालं आहे. तर सर्वप्रथम मी सतीशजी वाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. सत्यवान वाडे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. खूप भव्य दिव्य असं पॉवर ट्रॉफीचं आयोजन आहे. या पॉवर टीमच्या मागे जी संदीपजी घरे आहेत, दिनजी भोईर साहेब आहेत, सिद्धार्थ भोईर साहेब आहेत, यांनी खूप चांगल्या प्रकारे मुलांना तयार केलेलं आहेत. जे मुलांमध्ये मी आता बघितली मॅच की खरोखर प्रत्येकाचं कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. प्रत्येक संघामध्ये 11 प्लेयर खूप महत्त्वाचे असतात. प्रत्येक प्लेयर हा एकमेकाला चांगल्या प्रकारे कॉल देत असतो. आताच नयननी खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग केली, 2 कॅचेस पकडल्या. खूप त्याच्या बॉडीच्या मानाने खूप चांगल्या प्रकारे तो फिल्डिंग केली. खरोखर त्याचं खूप मी त्याचं मनापासून अभिनंदन करतोय. आणि आजचा जो 16 आहे हा शेलारमध्ये खरोखर लाईव्ह आहे. आणि शेलार गावाचं जे नावलौकिक आहे, मला असं वाटतं भिवंडी तालुक्यामध्ये अशा प्रकारचं कुठे आयोजन नसेल असं उत्तम आयोजन आपल्या पॉवर शेलार टीमनी केलेलं आहे. खरोखर खूप चांगलं असं भव्य दिव्य आयोजन आहे. मी भारताचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम सरांचं एक वाक्य इथे बोलतोय की त्या वाक्याने मला इथं असं सांगावंसं वाटतंय की मंजिल उन्हीं को मिलती है जिनके हौसलों में मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. म्हणून हौसलों से उडान प्रत्येक आपल्या मैदानावरील सर्व क्रिकेट आपल्या प्रेमी असतील, क्रिकेट खेळाडू असतील, यांनी आपला हौसला ठेवला पाहिजे आणि आपला संघ कशा पद्धतीने विजयी होईल याकडे लक्ष ठेवला पाहिजे आणि आपल्या पंचकृषीमध्ये नावलौकिक मिळवलं पाहिजे. एवढंच बोलून मी माझं मनोगत इथे थांबवतोय आणि पुन्हा एकदा
पॉवर ट्रॉफीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि 2026 मध्ये सिद्धार्थजी भोईर साहेब ही पॉवर ट्रॉफी अजून भव्य दिव्य पद्धतीने आयोजन केलं पाहिजे एवढ्या शुभेच्छा देऊन मी इथे माझं मनोगत थांबवतोय. ठीक आहे, मॅच सुरू करायची आहे. मेगा फिनाले 2025 पॉवर ट्रॉफी 2025 पॉवर छेलार विपक्ष पहारे. जिंकण्याकरता 15 धावांची गरज आहे. जवळजवळ 5च्या सरीने ॲव्हरेज हवं ते पॉवर छेलार यांना. चांगली अशी सुरुवात जर बॉलिंगचा विचार केला, अक्षय यांनी एका ओव्हरमध्ये 4 धावा दिल्या होत्या आणि 1 रनआउट 1 विकेट घेतली होती. त्यानंतर आकाश यांनी 2 विकेट आणि मेडन ओव्हर टाकली गेली. त्यानंतर ललित यांच्या ओव्हरमध्ये 11 धावा गेल्या, त्यामध्ये एक उत्तुंग असा षटकार होता. परंतु चांगली फिल्डिंग, चांगली बॉलिंग आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत पॉवर शेलारने केलेले आहे. यामध्ये ललित गुंदलकर यांनी जर क्वार्टर फायनलमध्ये आणि सेमीफायनलमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती जर आपण पाहिली तर एक कौतुकास्पद, अभिमानास्पद आणि एक घातक अशी फलंदाजीचा नमुना त्यांनी दाखवून दिला होता. आणि ती फक्त बॅट फिरवायची नाही, षटकार मारायचा नाही, जसं गॅप मिळेल जसा बॉल त्या बॉलच्या मेरिटवर त्यांनी बॅटिंग केली. आणि तेच त्यांच्या सोबत असलेला सचिन वंडर बॉय ऑफ शेलार त्यांनी देखील उत्तुंग असे षटकार मारलेले आहेत. त्यानंतर येणारे जे आकाश, जे पण बॅट्समन आहेत, नयन यांनी देखील खूप चांगली अशी फलंदाजी केलेली आहे. परंतु या टुर्नामेंटमध्ये दुसऱ्या बॅट्समनला संधी बॅटिंगची आली नाही, तरी देखील फिल्डिंगमध्ये प्रत्येकाने आपापला जो योगदान आहे तो खूप चांगल्या पद्धतीने योगदान दिलेलं आहे. त्यामुळे ते फायनल खेळत आहेत आणि फायनलच्या एका इनिंगमध्ये टिच्चून अशी गोलंदाजी पॉवर शेलरचे गोलंदाज अक्षय, आकाश आणि ललित गुंदलकर यांनी केलेले आहे. आता जिंकण्याकरिता त्यांना 15 धावांची गरज आहे. 5च्या सरासरीने स्ट्राईकला येते ललित, बॉलर येते. दरम्यान सुशांतजी पुजारी सर होता मारण्याचा प्रयत्न वैभव सर यांचा इथे शुभागमन झालं, त्यांना अपील केला होता ओव्हर थ्रो दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव देखील पूर्ण. पहिल्या चेंडूवर सुरुवात झाली 2 धावाने. बॅटला लागला होता ललित यांच्या, बॅटला लागून पायावर आपटला आणि 1 धाव घेतलेली होती. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. यॉर्क लाईन ऑफ साईडचा चेंडू ललित यांनी कव्हरला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू त्या पद्धतीने गेला नाही, बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि निर्धाव चेंडू. अथर्व यांचा पुढचा चेंडू, पुढचा चेंडू आणि उंचावून मारलेला फटका, षटकार. ये है ललित, ये है ललित. उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान लगेचच कंप्लीट करणार आहोत. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सुशांतजी पुजारी साहेब यांचा शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. अर्धा पल्ला पार पाडलेल्या पॉवर शेलाऱ्यांनी पुन्हा त्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न आणि ओव्हर थ्रो. काय काय करताय काय पण चांगला बॅकअप दिलेला आहे. 4 धावा वाचवले आहेत. स्कोर झालेले ते 9.
बिनबाद 9. बघूया शेतकऱ्यांनी संघ विजय करतोय का. वंडर बॉय ऑफ सेलार सचिन. खूपच चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अथर्व यांचा तेवढा चांगला चेंडू. संपूर्ण सेलार मध्ये जल्लोषाचं वातावरण. गोरसई संघाचे कोणी आला असतील प्रतिनिधी कृपया त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. गोरसई आणि पुढे मारलेला उंचावरून उंची आणि लांबी विजय झालेला आहे ते पॉवर सेलार. अभिनंदन पॉवर सेलार. या वर्षीची पहिली फायनल पॉवर सेलारने जिंकलेले आणि या पॉवर सेलारचे किलबिली पाठीराखे. कृपया स्टंप वगैरे उपटू नये. मॅच आहे, स्टंप उपटू नये. किलबिली खरोखरच पहिली फायनल जिंकलेली आहे ती पॉवर सेलार यांनी. सेलारकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे. अभिनंदन सचिन, अभिनंदन आकाश, अभिनंदन ललित, अभिनंदन कल्पेश, विजय, सर्व पॉवर सेलारच्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन. असेच खेळा. धन्यवाद. आपण Thank you मला so इथे much. आपल्या व्यासपीठावरती सुशांतजी पुजारी उपस्थित आहेत आणि आपण त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. धन्यवाद. आपण मला इथे कॉमेंट्री करायची संधी दिली, आपण बोलायला संधी देते त्याबद्दल धन्यवाद. एक्स्ट्रा काम केलं. आता मी आपली रजा घेतोय. आपला सिद्धार्थ भोईर. थँक्यू सो मच सिद्धार्थ सर. खूप चांगलं समालोचनाच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. आपल्या व्यासपीठावरती सुशांतजी पुजारी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. तदनंतर वैभव सर देखील आपल्या व्यासपीठावरती आहेत, आपण वैभव सरांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. तदनंतर सन्माननीय दशरथजी भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. दशरथजी भोईर साहेब आहेत. गोरसई संघ तुम्हाला शेवटचा अंतिम पुकार. चैतन्य मंडप डेकोरेटर्सचे मालक सन्माननीय वैभवजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपण वैभवजी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान करत आहोत आपल्या व्यासपीठावरनं. तदनंतर दशरथजी भोईर साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, आपण दशरथजी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत आणि योगेश वारगडे साहेबांचा शुभस्य आपण हा सन्मान करणार आहोत. संतोष पाटील भाऊजी यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. संतोष पाटील भाऊजी, योगेश दादांच्या शुभस्य आपण हा सन्मान करत आहोत. आलेत का टीम? चला गोरसई संघाचे कर्णधार आपण या. आगे बच्चे लोग, आगे बच्चे लोग.
क्लोज घुमा रे सूरज, थोड़ा क्लोज घुमा. अरे बच्चे लोग छोड़, मार ले तू. चला गोरसई ब संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चुका टॉस. भावेश पवार इथे आल्यात, त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय.